नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कोळंबी फ्राय बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे कोळंबी स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू लावून घेतलेला आहे। हळद, रवा, कॉर्नफ्लॉवर, तिखट आणि मीठ, तेल, कोळंबीमध्ये तिखट टाकून घेतलं, मीठ, कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं, त्यानंतर थोडी हळद, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोळंबी फ्राय करण्यासाठी इथे जाड रवा घेतला आहे। यातच थोडं तिखट, चवीनुसार मीठ टाकून घेतलं। तिखट मीठ रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। कोळंबी फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घालूयात। कोळंबीला दोन्ही साइडनी रवा चांगला लावून घ्यायचा। पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे, त्यात एक एक करून कोळंबी लावून घेऊयात। कोळंबी एका साईडने मस्त अशी फ्राय झाली की परत पलटी बाजू मारून घ्यायची। दोन्ही साईडने अगदी छान कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे। तोंडाला पाणी सुटेल अशी कोळंबी फ्राय तयार आहे। हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊयात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।